तुमच्यासारख्या संतांच्या त्या ठिकाणी पदस्पर्शाने ती भूमी पवित्र झाली, पुनीत झाली आणि माझा उद्धार त्या ठिकाणी झाला. तिथून मी नवीन योनीमध्ये प्रवेश केला. मी सरड्याच्या योनीमध्ये जन्माला आलो. तिथंही तुम्ही आलात. तिथूनही तुमच्या पवित्र अशा नेत्रांनी तुमची दृष्टी माझ्यावरती पडली. त्या योनीतूनही मी मुक्त झालो. पोपटाच्या योनीमध्ये जन्माला आलो. तिथंही तुम्ही आले. तुमच्यासारख्या संतांचे शब्द माझ्या कानी पडले. तिथूनही जीवनमुक्त झालो आणि मी एका गौमातेच्या पोटी जन्माला आलो. तिथंही तुम्ही आले देवा. तिथंही तुम्ही मला विचारलं. त्या देहातूनही मी जीवनमुक्त झालो आणि ऐका ना म्हणे देवा, माझं भाग्य एवढं उदयाला आलं की मी आता एका राजघराण्यात राजाचा पुत्र म्हणून जन्माला आलो. ही संतांच्या संगतीचं महत्व आहे म्हणे. किती संगत घडली होती. संतांचे संगती संगत तेने होय शांती. अर्धा क्षण संगत जरी घडली आपल्याला संतांची तर कोट्यावधी कल्याण आपल्या जीवनात त्या ठिकाणी होतंय. त्या ठिकाणी ते बाळ म्हणता म्हणे, महाराज तुमची अर्धा क्षण सुद्धा नसतं. एवढ्या मिनिटामध्ये तुमची संगत मला घडली आणि एवढं कोट्य कल्याण माझ्या जीवनाचं त्या ठिकाणी झालं. बरं, मी राजाच्या घरात जन्माला आलो, जन्म घेतला, ही काही नवलाची गोष्ट नाही, हे काही नवल नाही. पण ऐका ना म्हणे महाराज, कितीतरी योगी योग करतात, कितीतरी साधू संत तप करतात, जप करतात. एवढं तप जप करून सुद्धा त्यांना जगाचा मालक प्रसन्न होत नाही. पंढरीचा पांडुरंग परमात्मा भेटत नाही असा दुर्लभ असणारा. अरे कितीतरी साधू जंगलामध्ये स्वतःला उलट टांगून घेतात आणि म्हणतात, कागा सबत न खाइयो मेरो चुन चुन कर खाइयो मास, बस इन दो नयनन कोमत खाइयो मोहे प्रभू मिलन की आस. काय म्हणतात ते जंगलामधले साधू? त्या कावळ्यांना म्हणतात की सर्व शरीर माझं खाऊन टाका, सर्व खा, फक्त हे नेत्र सोडा, हे डोळे सोडून द्या. का बरं सोडा? कारण त्या जगाच्या मालकाला पाहायची माझी इच्छा आहे. बरं, ज्या वेळेस मी हे जग सोडेल ना, तेव्हा फक्त मला या नेत्रांनी फक्त त्या देवाला बघायचंय आणि त्याला बघून मग मला जायचंय. असे असणारे साधू संत, त्यांना सुद्धा पंढरीचा पांडुरंग परमात्मा दुर्लभ आहे. असा असणारा देव फक्त तुमच्या क्षणभर संगामुळं मला आज या ठिकाणी भेटायला आला. हे संतांच्या संगतीचं महत्व आहे. म्हणून जीवनामध्ये संतांची संगत केली पाहिजे. संगत कोणाची केली पाहिजे पोरांनो? मग आता तुमचं काय चालू होतं मग? संगत कोण?
कीर्तनकार येडे आहे का काय? त्यांचं त्यांचं ज्ञानावर लक्ष असतं. विढल विढल संतांची संगत जर तुम्हाला प्राप्त करायची असेल, जीवनाचं कल्याण करायचं असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जगद्गुरु तुकोबरायांच्या दुकानामध्ये वाशिम सेंटर मध्ये त्या ठिकाणी जावं लागेल. आणि तिथं गेल्यानंतर काय होणार आहे, आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे, तेच महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणात गातला दुकानात जियारी अशी गातला आणि त्यांच्याहूनही छान वादक आहेत. पण तुम्ही टाळ्याच वाजवत नाही गड्या, काय मेळ बसणार आहे तो? बट टाळी वाजवायला काही होतंय का? का आपलं कळलं पाणी असं काही आहे का? थंडी वाजते, ऐकू तर काही येत नाही. टाळ्या वाजवत जा, टाळ्या वाजवल्याने थंडी कमी होईल आणि टाळ्या वाजवल्याने साक्षात देवही येऊ शकतो इथं. तो कोणत्या रूपात हे सांगता येत नाही. इथं आला तर ओळख केलं गेलं पाहिजे, नाही तर हड हलकट लोक आहे आपण. कुत्र्याला कोणी सुद्धा टाकत नाही दाराशी आला की हळहळ करून हाकलून देतो. दिले इंद्रिय हात पाय काही उपाय करा रे. नाही तर पुढच्या जन्मी होईल पंगुडा झालं देवा हात न पाय.
दिलंय ना हो, योग्य शरीर दिलंय ना, हात व्यवस्थित आहे, पाय व्यवस्थित आहे. अरे जे अपंग लोक असतात ना त्यांना जाऊन विचारा काय व्यथा असते त्यांच्या जीवनाची. पण दिलंय ना, मग ते योग्य ठिकाणी लावायला काय. गावात जर दुसराच कार्यक्रम असता महाराज तर टाळा मावला नसता उमरेकरांच्या. काय म्हणता तुम्ही, काय म्हणता मित्रमंडळ, वाजवल्या असते की नाही दादा तुम्ही टाळ्या? हा